श्री मल्लारी सप्तशती अध्याय 4. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. देखोणी सभारत्न जडित नाना कलावंत सेवित थोर विस्मय धर्मसुत पावते झाले सर्वही. जे मणी मल्ले पीडिले तापत्रयाग्निने पोळले ते शिवसभा पाहुनी आनंदले हृदया माझी अत्यंत. सभे माझी बैसला त्रिपुरारी अर्धांगी शैलजा सुंदरी देखिले धर्मपुत्र ऋषीश्वरी पूर्वपुण्ये करोनिया. जैसे क्षराब्दीचे कल्लोळ कामधेनुचे क्षीर धवल तैसे कर्पूर गौर निर्मळ सोज्वळ दिसतसे. कमळदली पूजिला अंगी चंदन चर्चिला वरी कर्पूर उधळिला शोभतसे अति भव्य शोभा. जयाची सुलक्षणयुक्त चरणतळे दिसतिया रक्त कोमले भक्ताच्या हृदयी जिंकिले पाप ताप शोक हरे. ज्याचे पायी काल वसत सर्व वेष्ठी करोणी शोभत जो या विश्वाते पोषित सर्वेश्वर महादेव. मंचकी पद्मासन शोभत व्याघ्रचर्मसे परिधानित वरी भुजंग असे कवळीत आनंदे शिवशंभूच्या. पाणपात्र डमरू खड्ग पिनाक बाण खट्वांग परशु अंकुश शृंग त्रिशूळ हाती धरियेला. ऐसे दशायुधे मनोहरे प्रचंड दोर्दंडे धरिले करे कंकणे सर्पाची भयंकरे दिसताती दृष्टीशी. पूर्वे सुंदर मुखकमळ कंठशोभे सुनील ग्राशी भक्तासाठी हलाहल परमप्रीती करोनिया. पश्चिमे मुखकमळ मिरवित चंद्रासारखे निर्मळ दिसत कंदर्पाचे दहन करीत शिवत्रिनेत्री शोभतसे. उत्तर मुख शोभत शुभ्रवर्ण गंडस्थळ मिरवीत विभूती त्रिपुंड विराजित सुहास्य वदन शिवसुंदर. मेघासारिके सुनील दृष्टी भयानक काळ सर्पा शोभत माळ दक्षिण मुख दिसतसे. पाचवे मुख व्यक्त व्यक्त सगुण लक्षणे रहित तडीत समुदायासारखी दिसत असा पंचमुखी शिव. शिवशंकराचे अर्धांगी गौरीजा वसे वामांगी पंचमुखी शोभे सर्वांगी मंगलमूर्ती महादेव. जैसी गंगा समुद्री मिळाली ते भवानी शिवयोगा ते पावली सृष्टी सर्वही आनंदली. त्या परमेश्वराची चैतन्य कला पाहताच ती गिरिजा भवानी समवेत वसे शूलपाणी. ऋषी संतोषले अंतःकरणी साष्टांग प्रणिपात करीती. ऋषी उवाच. जय जयाजी शिवर वरदमूर्ती जय जयाजी गिरिजापती जय जयाजी पशुपती नमन तुझ निज भावे. नमन तुझ चंद्रशेखरा महंता गौरी प्राणेश्वरा जगन्नाथा परात्परा महारुद्रा नमन तुझ. नमन कर्पूर गौरासी नमन तुझ भूतभावनासी भूतनाथ भव्य शंकरासी त्रिपुरांतक नमन तुझ. नमन ज्ञानदायकासी नमन वेद जाणे तयासी नमन वेद कर्त्यासी वेद धरतयासी नमन. नमन सृष्टीकर्त्या ब्रह्मासी नमन सृष्टीपालक विष्णूसी नमन संहार रुद्रासी त्रिमूर्तीसी नमन असो. ऐसी शिवाची स्तुती करोणी ऋषी सभेत उभे राहुणी विव्हळ अंतःकरणी विराजोनी अश्रू ढाळती तेथे. शंभू उवाच. तुम्हा कवणे कष्टी केले दुर्मदे तपभंग केले कोणी तुम्हा दुःखी केले सांगा मज धर्मसुता हो. ऋषी उवाच. महादुष्टमनी मल्ल दैत्य श्रीशैल्य पर्वती राहत तप करोणी अद्भुत प्रसन्न करीती ब्रह्मास. मणिमल्लासी मिळाले वरदान तुम्हासी जिंकू न शके कवण न जिंकती देव दानव अमरत्व प्राप्त झाले वरदाने उन्मत्त जाहले
महीतळी राज्य करू लागले, सकळ जना ते पीडिले. ऋषी तेही न सोडले, भगवंता तू सर्वत्र होसी, आमुचा वृत्तांत जानसी, महादोषा ते खंडितोसी, आम्ही काय सांगू तुझ. शिव उवाच, ऋषी हो तुम्हा ते तयांनी नाही पीडिले, दृष्टकर्मे आयुष्य कमी केले, काल सर्पाच्या पेटारे विध्वंसले, त्या मणी मल्लसुरांनी, मी वधिल त्या दैत्यासी, म्हणून उठला महाक्रोधासी, जटा आपटिल्या भूमीसी, उग्ररूप धरोणिया, तेथे महामारी उपजली, स्वरूपी अग्नी दिसली, ऋषींनी तिला वंदिली, धृतमारी नाम तियेचे, धृतमारी उभी ठाकली, दंतदाढा विक्राळ दिसली, जिव्हा तिची अग्नी भासली, अति भयानक दिसे. असे शिवसभेतील कथन, मल्हारीचे चरित्र पावन, गुरु माऊली करीतसे वर्णन, स्वामी सेवेकऱ्यांसाठी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्थोऽध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु.